नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूपच सोपी आणि वेगळी ट्रिक दाखवणार आहे. शाबू भिजवायचा नाही किंवा शिजवायचा सुद्धा नाही, तरीही मस्त कुरकुरीत पापड हे होतात. नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजिबात तेलकट वगैरे बिलकुल होत नाहीत. तोंडात टाकताच हे पापड विरघळतात. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो टोटल शाबू घेतलेले आहेत. तर शाबू हे आपल्याला मोजूनच घ्यायचे आहेत. मोजून घेतल्यावर बरोबर आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. तर आपल्याला हे शाबू पूर्ण असे मोजून घ्यायचे आहेत आणि शाबू आणताना सुद्धा असे टपोरे टपोरे मोठे आणायचे, म्हणजे ह्याचे शाबू पापड खूप छान होतात. तर आता आपण वाटीच्या प्रमाणात हे मोजून घेऊयात. तुम्ही ग्लास घेतला तरी चालेल, ग्लासने सुद्धा तुम्ही मोजून हे घेऊ शकता. तर मी इथे वाटी घेतलेली आहे. तर आपली टोटल इथे 1 वाटी ही झालेली आहे. आता दुसरी वाटी आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला शाबू भिजवायचा नाही बिलकुल. मी आणखीन एकदा सांगते, शाबू आपल्याला इथे भिजत घालायचा नाही. फक्त हा वाळा सुका शाबू जो आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर इथे माझे 2 वाट्या आणि वरती थोडासा शाबू झालेला आहे. हा टोटल अर्धा किलो वजनी प्रमाणात शाबू आहे आणि मोजून घ्यायचं म्हटलं तर 2.25 वाटी हा शाबू आहे. तर इथे शाबू छान असा निवडून वगैरे आधीच मी घेतला होता. फक्त इथं आता मी मोजून घेतलेला आहे. तर 1 वाटी आपली झालेली आहे. अशा आपल्याला एका वाटीला 5 ते 6 वाट्या पाणी घालायचं आहे. तर इथे मी सध्याला आता 5 वाट्या पाणी घातलेलं आहे. पण मला इथे सांगायचं आहे की एका वाटी शाबूला तुम्हाला 6 वाट्या इथे पाणी लागणार आहे. म्हणजे जेव्हा आपण शाबू हा बारीक करणार आहोत तेव्हा आपल्याला पाणी वरून घालण्याची गरज लागत नाही. तर तुम्ही एका वाटी शाबूला 6 वाट्या पाणी घ्या. तर पाणी आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. हे मी रात्रीची प्रोसेस करून ठेवत आहे. ओव्हरनाईटसाठी आपल्याला हे करून ठेवायचं आहे आणि पटकन उठल्यानंतर आपल्याला हे शाबूचे पापड घालायचे आहेत. त्यासाठी ओव्हरनाईटसाठी आपल्याला हे शाबू पाण्यात टाकायचे आहेत. पाणी चांगलं असं खळखळ उकळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे शाबू न भिजवता न शिजवायचे आहेत, ना काही करायचं आहे. फक्त आपल्याला हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे. तर पाणी उकळून घेतलेलं आहे आणि आपल्याला जो सुका शाबू होता तो मी तसाच टाकलेला आहे. आता हे आपल्याला ओव्हरनाईटसाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आपण मीठसुद्धा सकाळी टाकणार आहोत. आता मीठ वगैरे काही टाकायचं नाही. फक्त आपल्याला उकळत्या पाण्यात हे शाबू टाकून रात्रभर ठेवायचं आहे. तर आता गॅस बंद केलेला आहे ना. आता झाकण लावून आपल्याला हे ओव्हरनाईटसाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता सकाळी झालेले आहे आणि पाणी इथे मी म्हणून तुम्हाला म्हटलं 5 वाट्या नाही 6 वाट्या इथे पाणी घ्यायचं आहे. तरीसुद्धा इथे घट्टपणा झालेला आहे. मी आणखीन थोडंसं उकळून पाणी घेणार आहे 2 वाट्या आणि यामध्ये टाकणार आहे. त्यामुळं एका वाटीला 6 वाट्याच आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे. म्हणजे वरून पाणी घालण्यासाठी तुम्हाला गरज लागत नाही. तर एका साईडला मी पाणी हे उकळून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. तर आता आपण थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहे. मीठ आत्ता आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे. थोडंसं कमी पडलं तरी चालेल, पण मीठ थोडंसं कमी घालायचं, कारण की वाळवणाचा पदार्थ आहे. सुकल्यानंतर यातलं मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं. त्यामुळे मी इथं अंदाजे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तो म्हणजे 1 चमचा आणि वरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे. इथे मी बारीक मीठ वापरलेलं आहे. मोठं मीठ टाकताना कधीही व्यवस्थित टाकायचं, कारण की मोठ्या मिठाचं प्रमाण हे जास्त होऊ शकतं. तर आपल्याला इथे हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. तर एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे पापड आहेत ते खूप छान होतात. तर एका साईडला मी एका पाटीमध्ये हे काढून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे जे शाबू आहेत ते अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत. थोडं थोडं करून बारीक करून घ्यायचं, म्हणजे मिक्सरला सुद्धा आपल्याला अजिबात लोड येत नाही. तर आता अशा प्रकारे मी सगळं हे शाबू बारीक करून घेतलेले आहेत. तर व्यवस्थित हे आपलं पाण्याचं वगैरे प्रमाण झालेलं आहे आणि बारीक वगैरे व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर कडकडीत उन्हामध्ये हे वाळत घालायचे आहेत. तुम्ही आदल्या दिवशी सावलीमध्ये घातले तरी चालतील, पण उन्हामध्ये घातले की हे पटकन 2 दिवसात सुकून जातात. त्यामुळे आपल्याला हे उन्हामध्येच वाळत घालायचं आहेत.
तर अशा प्रकारे हे पळीने ओतून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे केले की खूप हलके-फुलके होतात हे. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. तर मी सगळे पापड हे अशा प्रकारे करून घेणार आहे. याला तुम्ही शाबूचे पळी पापड म्हटलं तरी चालेल. शक्य होईल तितके थोडे बारीक करायचे, म्हणजे तळल्यानंतर खूप हे फुलतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. तर अशा प्रकारे मी सगळे हे पापड करून घेतलेले आहेत आणि कडकडीत एकदम 2 दिवस चांगले वाळवून घेतलेले आहेत. इथे बघू शकताय पांढरे शुभ्र आपले हे पापड झालेले आहेत. एकदम उन्हामध्ये चांगले वाळवल्यामुळे छान असे वाळलेले सुद्धा आहेत. तर आता मी तेलामध्ये छान असे तळून घेणार आहे. तर इथे बघू शकताय दुप्पट असे फुलते आहेत आणि पांढरे शुभ्र हे कापसासारखे झालेले आहेत. तर अशा प्रकारे मी सगळे हे शाबूचे पापड तळून घेणार आहे. आणि हा साठवणीचा पदार्थ आहे. मी तुम्हाला इथे अर्धा किलोचे सांगितलेले आहेत. तुम्ही 1 किलोचे करताना सुद्धा आपलं मेजरमेंट व्यवस्थित ठेवायचं आहे, म्हणजे पापड अजिबात चुकत नाहीत किंवा काही होत नाही. 1 ग्लास शाबूला 6 ग्लास पाणी घ्यायचं आहे. मी आणखीन एकदा सांगते आहे, म्हणजे व्यवस्थित आपले हे शाबूचे पापड होतात. तर इथे मी अशा प्रकारे हे शाबूचे पापड तळून घेतलेले आहेत. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे आणि इथे बघू शकता एकदम पांढरे शुभ्र एकदम कापसासारखे हे दिसत आहेत. तोंडात टाकताच विरघळतात. तर ह्या वाळवणातला पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.